नमस्कार. कोकणात सध्या भरपूर पाऊस पडता. सरायचो टाईम असा आणि भरपूर पाऊस पडता आणि अतिशय म्हणजे बिकट अवस्था असा म्हणजे शेतकरी सराईकडे आपली भातशेती कापून सुकत घालून ता भात मारून भात ता पदरात म्हणजे आपल्या पदरात घेऊच्या तयारीत असतात. पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे की भरपूर पाऊस पडता आणि कापलेला भात अक्षरशः कुणग्यात रावण ते का कोंब इनलेले असत. त्याची परिस्थिती कुणग्यात काय ते तुमका मी दाखवत आहे. माझो मित्र असा माझ्याबरोबर नाता गवस. खरं तर हेंका बघूनच मी शेतीकडे वळलो आहे किंवा शेती करू शिकलो आहे आणि त्याच्यानी ह्या कापलेला भात सुकत घातलेला होता आणि पावसात परिस्थिती अशी झाली आहे की या भाताक सगळीकडे म्हणजे भाताक संपूर्ण कोंब इल्लेले असत. म्हणजे पूर्ण मळ्यात त्यांनी सुकत घातलेला भात असा आणि त्या भाताक आता कोंब येऊक सुरुवात झालेली असत. आपण म्हणतो कोकणातलो शेतकरी नुकसान भरपाई केव्हाच मागणार नाही किंवा तो निडर शेतकरी असा म्हणजे तो परिस्थितीवर मात करण्याचा अटोकट प्रयत्न करत असता. पण हीच परिस्थिती जेव्हा निसर्ग आपल्यावर आणता म्हणजे जो पदरात आपल्या दाण टाकता, जो पदरात आपल्या भरभरून आपणाक देतात, तोच निसर्ग ज्यावेळी कोपता आणि निसर्गामुळे जेव्हा नुकसान होतं त्यावेळी हातात हतबलत्याशिवाय आपल्यात काय नसता, डोळ्यात अश्रूशिवाय आपल्यात काय नसता. आणि तीच परिस्थिती आमच्याकडेच नाही तर संपूर्ण कोकणात ज्यांची भातशेती असा आणि ज्यांच्यानी भातशेती कापून अशी भातं सुकत घातलेली आहेत त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात आताशे अश्रू असत. पुढच्या वर्षी शेती करूचो ना असं प्रत्येकजण सांगतात, तरी आवर्जून प्रत्येक शेतकरी शेतीत घुसता, शेती करता आणि दरवर्षी हीच परिस्थितीच्या पदराक येता. तर खूप बिकट अवस्था असा म्हणजे पुन्हा एकदा मी सांगते की पुढच्या वर्षी शेती करूची की नाही ह्यो प्रश्न सध्या ऐरणीवर असा.